31 जुलैला पहिल्यांदा आलतो आणि माझा 2011मध्ये ॲक्सिडेंट झाला होता। मला 3 मिनटापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसता येत नव्हतं, पण आज मी 15 मिनटं ते 20 मिनटापर्यंत मांडी घालून बसलो। एवढी प्रार्थनेची ताकद आहे आणि दत्तधाम सरकारमध्ये सर्व गोष्टी जी मोफत आहेत त्या फक्त कशा पद्धतीने मोफत आहेत किंवा कशा केल्या जातात त्या फक्त आलेल्या भक्तांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे। इथं कशाला पैसे लागत नाही, पण आपलं असं आहे आपण काय केलं, पहिलं अंगणवाडीत जातो, परत जिल्हा परिषदला, नंतर दुसऱ्या मोठ्या शाळेत आणि मग आपण ज्यावेळी 10वीची परीक्षा देतो तेव्हा आपण काय करतो, याचं बघून दे त्याचं बघून दे। तसं आपल्या आयुष्याची जी बोर्डाची परीक्षा आहे ते हे दत्तधाम सरकार आहे आणि तर सुपरविजनला दत्त महाराज असतात, त्याच्यामुळे इकडे तिकडे नाही बघून चालत। सरळ मार्गे जे पुढं काय आहे त्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। त्या इथं आल्यावर खूप लोकांचं कल्याण होतंय, त्याच्यामुळे काय लोकांना पटत नाही, हे चांगलं नाही। अशा लोकांच्या नांग्या गर्गे महाराजांनी इथं दत्त महाराजांसमोर खेचल्या पाहिजेत, एवढं सांगू इच्छितो। दत्तधाम सरकार जय हो।